आइन्स्टाईन एकदा म्हणाले होते की जर तुम्हाला तुमच्या मुलांना बुद्धिमान बनवायचे असेल तर त्यांना परीकथा वाचून दाखवा. आणि जर त्यांना आणखी बुद्धिमान बनवायचं असेल तर त्यांना आणखी परीकथा वाचून दाखवा. अगदी. आणि हा विचार मला आज खूपच समर्पक वाटतोय, कारण आज आपण ज्यावर बोलणार आहोत ते याच गोष्टीभोवती फिरतंय. बरोबर. आपल्यासमोर गेट एक्स्ट्रा नावाचं एका ॲपमधील माहिती आहे, जे खास कथा आणि माहिती ऐकण्यासाठी बनवले. हो, आणि मला वाटतं हा सल्ला फक्त मुलांसाठी नाहीये, म्हणजे तो मोठ्यांनाही तितकाच लागू होतो. या माहितीचा अभ्यास करताना मला हेच जाणवलं की ही निव्वळ कथांचा ॲप नाहीये. अच्छा. हो, ही एक विचारपूर्वक केलेली मांडणी आहे. म्हणजे एका बाजूला हजारो वर्षांपूर्वीच्या बोधकथा आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंगळावर पिकनिकला जाण्याच्या कल्पना. इंटरेस्टिंग. आज आपण याच मांडणीचं जरा खोलात शिरून बघूया की यातून आपल्याला काय सापडतं. उत्तम. चला तर मग या माहितीच्या सागरातून काही महत्त्वाचे मुद्दे शोधून काढूया. पाहूया की हे व्यासपीठ ऐकणाऱ्यांची उत्सुकता कशी टिकवून ठेवतं. सुरुवात कुठून करणार? मला वाटतं कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया जसा महत्त्वाचा असतो तसंच इथला पाया म्हणजे पारंपरिक कथा. पंचतंत्र, जातक कथा. हो, पंचतंत्र की कहानिया, नैतिक कहानिया, जातक कथा, वैदिक स्टोरीज असे विभाग दिसतात. आणि ह्या कथा आजही महत्त्वाच्या का आहेत? मला वाटतं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे यातल्या 3 मासे, सोन्याचं अंड देणारी कोंबडी किंवा लांडगा आला रे आला, ह्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय. हो. पण त्या आजही इतक्या प्रभावी का वाटतात? कारण त्या आपल्या संस्कृतीचं आणि नैतिकतेचं मूळ सॉफ्टवेअर आहेत असं म्हणता येईल. लांडगा आला रे आला ही कथा तर मला वाटतं आजही तितकीच रिलेटेबल आहे. हो ना. आजच्या काळात फेक न्यूजच्या संदर्भात तिचा अर्थ किती अचूक बसतो, म्हणजे खोटं बोलण्याचे परिणाम काय होतात हे त्यातून किती सहज समजतं. अगदी तोच मुद्दा आहे. या कथा थेट उपदेश करत नाहीत, त्या एक परिस्थिती निर्माण करतात आणि त्यातून काय शिकायचं हे ऐकणाऱ्यावर सोडतात. 6 आंधळे आणि हत्ती ही कथा घ्या. ती आपल्याला काय सांगते की कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय आपलं मत बनवू नये. खरंय, प्रत्येकाचा दृष्टिकोन मर्यादित असू शकतो. अगदी. आणि हा विचार आजच्या काळात जिथे प्रत्येक जण आपापल्या इको चेंबरमध्ये बसून जगाकडे बघतो तिथे किती महत्वाचा आहे. आणि यांची भाषा खूप सोपी असते, म्हणजे मोठमोठे सिद्धांत नाहीत तर थेट व्यवहारातल्या गोष्टी. बरोबर. त्या आपल्याला एक नैतिक कंपास देतात. काय योग्य, काय अयोग्य, लोभाचे परिणाम, हे सगळं त्या आपल्या मनात नकळतपणे रुजवत जातात. तर हा पाया खूप मजबूत आहे. हो, पण या पायावर जी इमारत उभी केली आहे ती मात्र खूपच वेगळी आणि आधुनिक आहे. इथेच तर खरी गंमत सुरू होते, कारण या पारंपरिक कथांमधून बाहेर पडल्या आपल्याला थेट आजच्या जगातले नायक दिसू लागतात. हो. एका बाजूला इतिहास विभागात छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला फाउंडर स्टोरीजमध्ये इलॉन मस्क आणि फेसबुक, उबर कशा तयार झाल्या याच्या कथा. बरोबर. आणि मग मला एक प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक योद्ध्यांच्या शेजारी फेसबुकच्या संस्थापकांची कथा, म्हणजे हे योग्य आहे का? आपण त्यांची तुलना करतोय का? हां, खूप छान प्रश्न आहे. मला नाही वाटत की इथे तुलना करण्याचा उद्देश आहे. मग काय आहे? उलट आपल्या समाजात नायक किंवा हिरो या संकल्पनेचा अर्थ कसा विस्तारला आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. ओके. काही शतकांपूर्वी नायक म्हणजे कोण? तर जो तलवार चालवतो, राज्य जिंकतो, जसे की महाराणा प्रताप किंवा बाजीराव पेशवे. त्यांचं शौर्य अतुलनीय होतंच. हो, आणि त्या कथा आपल्याला प्रेरणा देतात. नक्कीच. पण आता या ॲपमध्ये बघा, सायंटिस्ट विभागात अल्बर्ट आइन्स्टाईन, जगदीशचंद्र बोस आहेत. फाउंडर स्टोरीजमध्ये नारायण मूर्ती, रतन टाटा आहेत. स्पोर्ट्समध्ये सचिन तेंडुलकर. यांनी तलवारीने लढाया नाही जिंकल्या. नाही, यांनी बुद्धीने, कल्पकतेने आणि परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात क्रांती घडवली. फेसबुकची कथाही एका आधुनिक युद्धासारखीच आहे, जिथे शस्त्र म्हणजे कोड आहे. म्हणजे नायकाची व्याख्याच बदलली आहे. शौर्या इतकंच महत्त्व आता बुद्धिमत्तेला आणि नवनिर्मितीला मिळालं आहे. बरोबर. पण यात अजून एक विभाग आहे ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं. एक्स्ट्रॉर्डिनरी ह्युमन्स. सिंधुताई सपकाळ, भरत मांझी. हो. यांनी तर कोणती कंपनीही सुरू केली नाही किंवा दही लावला नाही. मग हे नायक कसे? नेमका हाच मुद्दा या बदलाला पूर्ण करतो. दशरथ मांझी यांनी एक डोंगर फोडून रस्ता बनवला. फक्त छिन्नी हातोड्याने? हो. आणि सिंधुताई सपकाळ हजारो अनाथ मुलांची आई झाल्या. यातून काय दिसतं की आता नायकासाठी फक्त शौर्य किंवा बुद्धीच नाही, तर प्रचंड इच्छाशक्ती, करुणा
आणि सामाजिक बांधिलकी हे गुणही महत्वाचे आहेत. अगदी. म्हणजे आता नायकत्वाची संकल्पना अधिक व्यापक, अधिक सर्वसमावेशक झाली आहे. खरंय. म्हणजे एकाच व्यासपीठावर आपल्याला शौर्य, बुद्धिमत्ता आणि करुणा या तिन्ही प्रकारच्या नायकत्वाच्या कथा ऐकायला मिळतात. आणि ही खूप सकारात्मक आहे. हे ऐकणाऱ्याला, विशेषतः लहान मुलांना, सांगतं की यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही योद्धा होऊ शकता, शास्त्रज्ञ होऊ शकता किंवा एक चांगले मदत करणारे माणूसही होऊ शकता. आणि तिन्ही मार्ग तितकेच महत्वाचे आणि सन्माननीय आहेत. या नायकांच्या कथांमधून पुढे गेल्यावर मला एक असा विभाग दिसला जिथे कथा माणसांबद्दल नाही तर संकल्पनांबद्दल आहे. डिड यू नो? आणि सायफाय. हो. भूकंप का येतो? इंद्रधनुष्य कसं तयार होतं? असले प्रश्न. हे तर थेट आपल्या मनातली उत्सुकता शांत करतात. हो, आणि हे शिकण्याच्या प्रक्रियेचे दोन वेगवेगळे पण महत्वाचे टप्पे आहेत. डिड यू नो सारखे विभाग आपल्याला काय आणि कसे या प्रश्नांची उत्तरं देतात. म्हणजे जगाचे नियम सांगतात. बरोबर. ते आपल्या सभोवतालच्या जगाची एक ठोस वैज्ञानिक समज देतात. हे समजून घेतल्याशिवाय तुम्ही पुढचा विचार करू शकत नाही. आणि मग दुसरा विभाग येतो सायफाय. आणि त्यातलाच एक उपविभाग यदी, म्हणजे व्हॉट इफ. यात यदि सूर्योदय नहीं हुआ तो किंवा मंगल पर पिकनिक अशा कल्पना आहेत. मंगळ पर पिकनिक ही कल्पना ऐकून मला आधी हसूच आलं. पण त्यात खूप गंभीर विचार दडलाय. कसा? अहो, मंगळावर जायचं तर यान कसं असेल, तिथे श्वास कसा घेणार, खाणार काय? म्हणजे ही एक कथा तुम्हाला फिजिक्स, बायोलॉजी, इंजिनिअरिंग अशा अनेक विषयांबद्दल विचार करायला लावते. अच्छा. सायफाय आणि यदी हे विभाग जर असे झाले तर या प्रश्नाला प्रोत्साहन देतात. ते आपल्याला जगाचे नियम तोडून काय नवीन होऊ शकतं याचा विचार करायला शिकवतात. म्हणजे एकीकडे डिड यू नो आपल्याला वास्तवाचा पाया देतं. आणि दुसरीकडे सायफाय आपल्याला त्या पायावर कल्पनेची इमारत बांधायला शिकवतं. अगदी बरोबर. आणि महान शोध याच प्रक्रियेतून लागतात. आधी तुम्ही नियम शिकता आणि मग विचार करता की हे नियम बदलता येतील का. आईन्स्टाईनच्या विचाराकडे परत आलो आपण. परीकथा आपल्याला हेच करायला शिकवतात, अशक्य गोष्टींची कल्पना करायला. हो. आणि जेव्हा तुम्ही अशक्य गोष्टीची कल्पना करू लागता तेव्हाच ती शक्य करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकता. म्हणजे हे दोन्ही विभाग मिळून एका व्यक्तीची चिकित्सक आणि सर्जनशील विचार करण्याची शक्ती वाढवतात. करेक्ट. तर या सगळ्या माहितीवरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? हे गेट एक्स्ट्रा ॲप म्हणजे केवळ कथांचा संग्रह नाहीये. नाही, अजिबात नाही. हा मला मानवी जिज्ञासेचा आणि प्रगतीचा एक नकाशाच वाटतो. अगदी अचूक शब्दात मांडलंय तुम्ही. ही एक प्रकारे मानवी प्रगतीची टाईमलाईन आहे जी कथांच्या माध्यमातून सांगितली आहे. याची सुरुवात होते प्राचीन शहाणपणाने, जसं की विदुर नीती, मग प्रवास येतो ऐतिहासिक नायकांपर्यंत, मग आधुनिक उद्योजक आणि शास्त्रज्ञांपर्यंत. आणि मग हा नकाशा आपल्याला थेट भविष्यात घेऊन जातो, जिथे आपण मंगळावर पिकनिकच्या कल्पना करतो. यात देव आहेत, संत आहेत, योद्धे आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि अगदी आपल्यासारखे सामान्य असूनही असामान्य काम करणारे लोकही आहेत. हे वैविध्यच याचं खरं सामर्थ्य आहे. हो. हे ऐकणाऱ्याला एकाच वेळी अनेक जगात घेऊन जातं. एका क्षणी तुम्ही सम्राट अशोकाच्या काळात असता तर दुसऱ्या क्षणी भविष्यातल्या स्पेसशिपमध्ये. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न येतोय. काय? आपण पाहिलं की नायक आणि कथा यांचे स्वरूप कसं बदलत गेलं आहे. देव, योद्धे, संत, शास्त्रज्ञ, उद्योजक. हो, हा प्रवास खूपच रंजक आहे. तर मग पुढचा टप्पा काय असेल? अच्छा. आजपासून 20 किंवा 25 वर्षानंतर कथांचे आणि नायकांचे कोणते नवीन प्रकार किंवा विभाग उदयास येतील? ज्याप्रमाणे आज फाउंडर स्टोरीज महत्वाच्या वाटतात, त्याप्रमाणे भविष्यात कोणत्या क्षेत्रातील लोकांना नायकाचा दर्जा दिला जाईल? बरोबर. हा, खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कदाचित पर्यावरणातील बदलांशी लढणारे लोक, पर्यावरण योद्धे. होऊ शकतं. भविष्यात आपल्याला AI डेव्हलपर्सच्या कथा, जनुकीय संपादन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कथा किंवा आभासी जगातील निर्मात्यांच्या यशोगाथा असे काही विभाग पाहायला मिळतील का? शक्य आहे. ज्या समस्या आणि संधी भविष्यात आपल्यासमोर असतील तेच आपले नवे नायक घडवतील आणि त्यांच्या कथा अशाच कोणत्या तरी व्यासपीठावर सांगितल्या जातील. हा विचार ऐकणाऱ्यांनी नक्की करून पाहावा.